मित्रांनो, कामगारांसाठी अतिशय खुशखबर आहे. ज्या बांधकाम कामगारांना घर बांधायचे आहे अशा बांधकाम कामगारांची अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की बांधकाम कामगारांना घर भेटण्यासाठी सुरू झालेलं आहे. बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर किती दिवसानंतर घर भेटते आणि घर करून घेण्यासाठी म्हणजे घर करूची योजना आहे त्यासाठी या ठिकाणी काय प्रोसेस आहे, म्हणजे ज्यांना जर घर बांधायचे असेल, ज्यांना काय राहायला घर नाही अशा कामगारांना या ठिकाणी घर जे आहे ते घरकुल जे आहे ते घरकुलाची योजना आहे ती भेटायला सुरू झालेली आहे. घरकुलची योजना कशी आहे? अटल बांधकाम कामगार आवास योजना या नावाने या ठिकाणी कामगारांना घरकुल भेटते. परंतु या घरकुलाचा लाभ जास्तीत जास्त कामगारांना कसा भेटतो या ठिकाणी संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, ज्या बांधकाम कामगारांना घरकुल आणखी अद्याप भेटलेलं नाही अशा बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. त्या बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पहा, जे काही कामगार मंत्री आहेत त्या कामगार मंत्री यांनी सांगितलेलं आहे की कामगारांना बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरकुल देण्यात येत आहे. आता बरेचशा कामगारांना या ठिकाणी घरकुल अद्याप भेटलेलं नाही. बरेचसे कामगार हे अतिशय कष्टकरी आहेत, उन्हातानाचं परवाना करता या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे त्या कामगारांना या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जात आहे. परंतु सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी घरकुलाची जी योजना आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे तुम्ही पहा, ग्रामीण आणि शहरी भागात दोन्ही जागेवर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पहा, अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2 लाख, या ठिकाणी 2 लाख रुपयामध्ये घर म्हणजे बांधणं होऊ शकत नाही आहे. अशा परिस्थितीत काय करायचं आहे? जर एखाद्या कामगारांना पैसे कमी पडत असतील तर या ठिकाणी योजना दिलेली आहे. दुसरी योजना आहे. त्या योजनेमधून तुम्ही जर या ठिकाणी घर बांधण्यासाठी तुम्हाला पैसे कमी पडत असतील, घरकुलाचा लाभ भेटून सुद्धा, तर तुम्हाला एक दुसरा पर्याय दिलेला आहे. ते पर्याय कसा आहे, कोणकोणते कामगार या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि तुम्हाला तो दुसरा पर्याय तुम्हाला घेण्यासाठी काय काय पर्याय लागते किंवा काय काय कामं करावं लागतात, ही संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारे नवीन कामगाराच्या विषयीची नवीन माहिती तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, उशीर नका तर डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं, तुमची नोंदणी असेल ती नोंदणी सक्रिय करून घ्यायची आहे. नूतनीकरण केलं नसेल तर नूतनीकरण पण करून घ्या. कारण की नूतनीकरण केल्यानंतर तुमची जी नोंदणी जी आहे ती सक्रिय होते आणि तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष तरी तुमची नोंदणी जुनी असायला पाहिजे, तर तुम्हाला या ठिकाणी घरकुलाचा लाभ भेटला जातो. तर बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली होती की सर आम्हाला नोंदणी किती दिवसाची लागते. आता एक मित्राने मला कमेंट केली की सर आमची नोंदणी 3 वर्षाची पाहिजे का, तरच आम्हाला घरकुल भेटेल का? असं काही नाही मित्रांनो, तुम्हाला फक्त 1 वर्ष तुमची नोंदणी जुनी असायला पाहिजे, कंपल्सरी आहे. ते अगोदर होतं 3 वर्षाचं, पण आता काही नियम बदलले आहेत या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातून. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त 1 वर्ष तुमची नोंदणी जुनी असायला हवी आहे, तर तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ भेटला जाईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण या ठिकाणी जे आहे ते 2 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटतात. तर या 2 लाख रुपयात तुमचं घर बांधणं अशक्य आहे, कारण सध्या लोखंड, वाळू, वीट, वाळू म्हणजे जे काही ते सध्या महागलेलं आहे, भरपूर वस्तू या ठिकाणी मागलेल्या आहेत. एवढ्या 2 लाख रुपयामध्ये तुमचं घर या ठिकाणी जे आहे ते पुरेसं संपूर्ण बांधून होऊ शकत नाही. अशामुळं या ठिकाणी दुसऱ्या योजनेतून तुम्ही या ठिकाणी पैसे घेऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते कामगारांना त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही पहा दुसरा पर्याय कुठला आहे तुम्हाला, जर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फतचा हा पर्याय आहे. जे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फायनान्शियल वाईज म्हणजे आर्थिक योजना या ठिकाणी F03 ही अशी आहे या योजनेचं नाव. ते योजनेतून तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते जे काय कामगारांना घर बांधण्यासाठी जर पैसे कमी पडत असतील तर या ठिकाणी तुम्ही पहा, नोंदणीकृत बांधकाम कामगार घर खरेदी किंवा घर बांधणीकरिता बँकेकडून घेतलेले गृहकर्जावरील 6 लाख लक्षपर्यंत व्याजाची रक्कम अथवा 2 लक्ष अनुदान अशा प्रकारे जे आहे तुम्हाला या ठिकाणी 2 लाख रुपये जे आहे ते भेटतात. तर मित्रांनो, भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.